दक्षिण कोरियातील जिंदो बेटावर वर्षातून दोनदा घडणारा समुद्राचा चमत्कार जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतो। या घटनेत समुद्राचं पाणी काही काळासाठी मागे सरकतं आणि जिंदो आणि मोडो या बेटांना जोडणारा 1 किलोमीटर लांबीचा रस्ता तयार होतो, ज्यावरून हजारो लोक पायी चालत जातात। ही एक विशेष भरती ओहोटीची घटना आहे, जी समुद्राच्या नैसर्गिक लयीचं एक अद्भुत दर्शन घडवते। या घटनेचं योग्य विपणन केल्यामुळे ती जागतिक नकाशावर आली आहे आणि दरवर्षी लाखो पर्यटक हा चमत्कार अनुभवण्यासाठी तिथे गर्दी करतात। या पार्श्वभूमीवर आपल्या भारतातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग इथे रोज घडणारा एक असाच चमत्कार मात्र दुर्लक्षित राहिलाय। समुद्राच्या ओहोटी दरम्यान कुलाबा किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी एक विस्तृत आणि सुरक्षित मार्ग तयार होतो, जो पर्यटकांना पायी चालत किल्ल्याला जाण्याची संधी देतो। जिंदोच्या चमत्काराप्रमाणेच हा मार्ग रोज तयार होतो, पण योग्य प्रसिद्धी अभावी हा नैसर्गिक आश्चर्याची म्हणावी तशी दखल घेतली गेलेली नाही। अलिबाग शहराच्या किनाऱ्यापासून काही अंतरावर समुद्राच्या मध्यभागी असलेला कुलाबा किल्ला हा मराठा साम्राज्याच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा साक्षीदार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचं बांधकाम सुरू केलं आणि पुढे संभाजी महाराजांनी ते पूर्ण केलं। हा किल्ला सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या मराठा आरमाराचा महत्त्वाचा तळ होता। आज हा किल्ला भारतीय पुरातत्व विभागाच्या संरक्षणाखाली आहे आणि एक लोकप्रिय पर्यटन स्थळ बनलाय। पण या किल्ल्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे समुद्राच्या भरती ओहोटीशी असलेला त्याचा संबंध। रोज तिथे समुद्राचं पाणी ओसरल्यानंतर किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी एक नैसर्गिक मार्ग तयार होतो। या मार्गावरून पर्यटक आणि स्थानिक रहिवासी पायी चालत किंवा घोड्यावरून किल्ल्यापर्यंत जाऊ शकतात। हा मार्ग सुमारे अर्धा ते 1 किलोमीटर लांबीचा असतो आणि तो पूर्णपणे वाळूचा असतो, जो चालण्यासाठी सुरक्षित असतो। भरतीच्या वेळी हा मार्ग पुन्हा पाण्याखाली जातो आणि किल्ला समुद्रानं वेढला जातो। ही प्रक्रिया रोज नियमितपणे घडते आणि तिचं सौंदर्य खरोखरच मनमोहक आहे। ही केवळ एक भौगोलिक घटना नाही, तर निसर्ग आणि मानवनिर्मित वारसा यांचा मिलाफ आहे, जो एक अद्वितीय अनुभव देतो। जिंदोच्या चमत्काराला आंतरराष्ट्रीय स्तरावर इतकी प्रसिद्धी मिळाली आहे की तो दक्षिण कोरियाच्या पर्यटन उद्योगाचा एक अविभाज्य भाग बनलाय। या घटनेवर आधारित वार्षिक महोत्सव आयोजित केला जातो, त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणावर चालना मिळते। याउलट अलिबागचा कुलाबा किल्ला आणि तिथे रोज तयार होणारा सागरी मार्ग हा एक प्रकारचं ओपन सिक्रेट आहे। स्थानिक लोकांना आणि नियमित येणाऱ्या पर्यटकांना यांची माहिती आहे, पण याला व्यापक स्तरावर प्रचारित केलं गेलेलं नाही। या दुर्लक्षाची अनेक कारणं असू शकतात। एक महत्त्वाचं कारण म्हणजे विपणनाचा अभाव। या नैसर्गिक घटनेला चमत्कार किंवा अद्भुतता म्हणून सादर करण्यात आपण कमी पडलोत। जिंदोप्रमाणे इतर कोणताही भव्य महोत्सव किंवा कार्यक्रम आयोजित केला जात नाही, ज्यामुळे पर्यटकांची गर्दी वाढेल। दुसरं कारण म्हणजे पायाभूत सुविधांचा अभाव। जरी किल्ला एक लोकप्रिय स्थळ असला तरी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आवश्यक असलेल्या आधुनिक सुविधांचा अभाव जाणवतो। तिसरं कारण म्हणजे सरकारी आणि पर्यटन विभागाची उदासीनता। या घटनेची पर्यटन क्षमता ओळखण्यात आणि तिचा उपयोग करण्यात आपण कमी पडलोत। अलिबागच्या कुलाबा किल्ल्यातील या नैसर्गिक घटनेला जागतिक स्तरावर आणण्यासाठी काही ठोस उपाययोजना करणं आवश्यक आहे। सर्वात आधी अलिबागचा सागरी मार्ग किंवा कुलाबा किल्ला सी वॉक असं आकर्षक नाव द्या। जिंदोच्या चमत्काराप्रमाणेच या घटनेला एक विशिष्ट ओळख देणं महत्त्वाचं आहे। त्यानंतर वार्षिक महोत्सव सुरू करा। जिंदोच्या धर्तीवर अलिबाग इथे एक कुलाबा किल्ला सागरी मार्ग महोत्सव सुरू करता येईल, ज्या स्थानिक कला, संस्कृती, खाद्यपदार्थ आणि जलक्रीडा यांचा समावेश असावा। डिजिटल विपणन आणि सोशल मीडियाचा वापर करून इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब यांसारख्या प्लॅटफॉर्मवर या घटनेचा आकर्षक व्हिडिओज आणि फोटोज प्रसिद्ध करून जागतिक स्तरावर त्याची प्रसिद्धी करावी। पर्यटक ब्लॉगर्स, यूट्यूबर्स आणि प्रभावकांना इथे आमंत्रित करून त्यांचे अनुभव शेअर करायला प्रोत्साहित करावं। विविध ट्रॅव्हल्स कंपन्यांना पर्यटक पॅकेजेस मध्ये समावेश करावा। पर्यटकांसाठी स्वच्छ प्रसाधनगृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सुरक्षितता, प्रथमोपचार सुविधा आणि माहिती केंद्र यांसारख्या पायाभूत सुविधांचा विकास करणं गरजेचं आहे। स्थानिक लोकांना पर्यटन उद्योगात सक्रियपणे सहभागी करून घ्यावं। त्यांना मार्गदर्शक म्हणून प्रशिक्षण देता येईल किंवा छोटे व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन देता येईल। या घटनेमागील वैज्ञानिक कारण आणि स्थानिक इतिहास याबाबत माहिती देणारे फलक आणि माहिती पत्रक उपलब्ध करून शिक्षण आणि जनजागृती करावी। अलिबागचा कुलाबा किल्ला आणि तिथे रोज तयार होणारा सागरी मार्ग हा केवळ एक ऐतिहासिक वास्तू किंवा एक भौगोलिक घटना नाही, तर तो एक नैसर्गिक चमत्कार आहे, ज्यामध्ये भारताच्या पर्यटन उद्योगाला आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाण्याची प्रचंड क्षमता आहे। जिंदोच्या चमत्काराचं उदाहरण आपल्या समोर आहे। जर योग्य नियोजन, प्रभावी विपणन आणि सरकारी सहकार्य लाभलं तर अलिबागचा हा दुर्लक्षित चमत्कार देखील जागतिक नकाशावर चमकेल आणि भारताच्या पर्यटन उद्योगाला नवी दिशा देईल। ही केवळ एक पर्यटन संधी नाही, तर आपल्या समृद्ध नैसर्गिक आणि ऐतिहासिक वारशाचं प्रदर्शन करण्याची एक सुवर्ण संधी आहे।
यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी. आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका. रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज.